नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, काय आणि काय संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. गेल्या वर्षीपेक्षा भाव निम्माच काय आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. निर्यातीसाठी काय परिस्थिती आहे, कांद्याचे भाव किती वाढले त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. व्हिडिओ शॉर्ट बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर नक्कीच लाईक करा. चॅनलवर असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून देऊ नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशनपर्यंत पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता. निर्यातीसाठी मागणी. सध्या बांगलादेश, श्रीलंकेसह कांदा निर्यातीसाठी मागणी आहे. बांगलादेशात निर्यातीला वेग वाढला आहे. बांगलादेशात कांद्याचा भाव 100 ते 110 रुपयापर्यंत पोहोचल्याने बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीला परवानगी दिली. आता रोज 200 परवाने दिले जात आहे. प्रत्येक परवाना 30 टन आयातीचा असेल. बांगलादेशमधून कांद्याची मागणी आल्याचा आधार कांदा दरात मिळत आहे. इतर देशांमध्येही कांद्याची निर्यात सुरू असल्याने निर्यातदारांची सांगितलं आहे. खरीप कांदा लेट बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कमी आहे. या कंपन्यांची गुणवत्ताही कमी झाली आहे. तर यंदा पावसामुळे खरीपातील कांदा लेट झाला आहे. यामुळे सध्या बाजारातील कांद्याची आवक कमी आहे. सध्या पुढील कांद्याची आवक कमी आहे. पुढील 2 आठवड्यात मध्ये कांद्याची आवक पुन्हा वाढेल असा अंदाज शेतकरी आणि जाणकारांनी व्यक्त केला आहे. बाजारातील आवक सुधारल्याचा परिणाम दरात दिसून शकतो. असे असेल तरी कांदा पूर्णपणे पक्व झाल्याशिवाय बाजारात विक्रीसाठी आणू नये असे आवाहन अभ्यासकांनी या ठिकाणी यावेळी केले आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून धन्यवाद.